मतदान करताना काय काय लक्षात ठेवायचं तर बघा, महाराष्ट्राच्या डीएनए मध्ये असलेले महाराष्ट्राला अत्यंत प्रिय अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार केला आणि त्यामुळे मोदींनी उद्घाटन केलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला. अरबी समुद्रात महाराजांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन पूर्ण केले नाहीच, पण तरीही विशेष म्हणजे कोट्यावधी रुपये तिथे खर्च झाले. बदलापूरमध्ये लहानग्या मुलीवर अतिप्रसंग घडला आणि त्यातील मुख्य आरोपींना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. ठाण्यामध्ये मंदिरात मराठी महिलेवर परप्रांतीय पुजाऱ्यांनी बलात्कार केला. अल्पवयीन मुलीही असुरक्षित. गृह खाते अक्षरशः हतबल असावे इतके गुन्हे, बलात्कार, महिलांवर अत्याचार महाराष्ट्रात घडत आहे. महाराष्ट्राचा अक्षरशः गोबरपट्टा केला. सुसंस्कृत महाराष्ट्राचे गुन्हेगारांचे, बलात्कारी, ड्रगग्रस्त व कोयता राज्य केले. पोलीस स्टेशनमध्ये तर सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात आणि त्यांच्या पत्नीला निवडणूक लढण्याचं तिकीट दिलं जातं. मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळून गरीब नागरिक नाहक मेले आणि आरोपी मात्र मोकाट. विविध अपघातांमध्ये गरिबांचे जीव जाऊन श्रीमंत लक्झरी गाड्यावाल्यांची मुलं मोकाट. महाराष्ट्रातील पक्ष फोडले आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे त्यांना महाराष्ट्रात सेफ न वाटल्याने गुजरातला नेलं. हॉटेलमधला डान्स लक्षात आहे ना? महाराष्ट्रातील भूखंड, वीज निर्मिती, वितरण, मीटर, कोळसा खरेदी वगैरे सर्व प्रकल्प अदानीच्या घशात घातले. आचारसंहिता सुरू होण्याआधी हयगहित निर्णय घेऊन अदानीला भूखंडाची अक्षरशः लयलूट केली. 255 एकर मिठागरे, 155 एकर देवनार डम्पिंग ग्राउंड, 21 एकर कुर्ला डेअरी, 140 एकर मड आयलंड आणि धारावी अशी लाखो कोटींची जमीन अदानींना मिळाली. शेकडो उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला पाठवले. त्यामुळे महाराष्ट्राचे 10 लाख कोटींचं गुंतवणूक नुकसान झालं आणि 8 लाख नोकऱ्या गेल्या. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र गुजरातच्या जो पुढे होता तो मागे पडला. महाराष्ट्रावरचं कर्ज वाढवून 7.5 लाख कोटी रुपये करून ठेवले. 27,000 कोटींची वीज दरवाढ आणि स्मार्ट मीटर योजना आणून सामान्य वीज ग्राहक, शेतकरी आणि यंत्रमाग धारकांचं आयुष्य खडतर केलं. गाडीभर सिंचन घोटाळ्याचे पुरावे देतो म्हणणारे आज त्यांच्याच बरोबर सत्तेमध्ये हिस्सेदार झाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हॉस्टेल बंद करून डीबीटीच्या नावाने गोंधळ घालून शैक्षणिक अराजक निर्माण. 10,000 सरकारी शाळा बंद करून गरिबांच्या शिक्षणाची दारं बंद केली. अक्षरशः बाहेर काढण्याची धोरणं आणली. पेपर फुटणं तर नित्याचंच झालं. बेरोजगारी शिगेला असताना सरकारी पदं मात्र रिक्त ठेवली. सरकारी दवाखान्यातील उपचाराच्या तरतुदी कमी करून कॉर्पोरेट हॉस्पिटलचा धंदा वाढवला. शेतकरी असोत वा इतर, आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राला देशात पहिल्या नंबरवर नेऊन ठेवले. आणि हे सगळं लपवण्यासाठी काय चाललंय महाराष्ट्रात? तर द्वेष पसरवला. आता या द्वेषाला आणि काहीशे हजाराच्या आमिषाला बळी पडणार की महाराष्ट्र धर्म जागवत महाराष्ट्राला मत देणार हे तुम्ही ठरवायचं. धन्यवाद.